राजूर ग्रामपंचायत अंतर्गत सर्वोदय परिसरात पिंपरकणी रस्त्यावर विविध विकास कामांतर्गत सुरू असलेल्या रस्त्यावर जिल्हा वार्षिक आदिवासी घटक कार्यक्रमाच्या अंतर्गत रस्ता आहे। रस्त्याचे खडीकरण व मजबूतीकरणाचं काम सुरू आहे। मात्र हा रस्ता खाजगी मालकीचा असून न्याय प्रविष्ट आहे। या रोड लगत असणारे जागा मालकाचा वाद हा न्याय प्रविष्ट आहे। रस्ता करण्यास अडचण नाही, पण तो कायदेशीर हवा असे न्याय मागणारे व्यक्ती रोहिदास लहामगे यांचं म्हणणं आहे। मात्र ग्रामपंचायत पदाधिकारी हे येथे राहणाऱ्या जागा मालक रोहिदास लहामगे यांच्यावर रस्ता होण्यासाठी दबाव टाकत आहेत। त्यातच आमदार समर्थक ओंकार नवाळी यांनी रस्त्याच्या कामात आडवा आला तर ॲट्रॉसिटी दाखल करेन अशी धमकीच दिली आहे। शिवाय हा ओंकार नवाळी हा ग्रामपंचायत सदस्य असूनही मी या वॉर्डाचा सदस्यत्व करत असल्याचा दाखला देत आहे। पाहूया ओंकार नवाळी यांनी दिलेल्या धमकीचे कॉल रेकॉर्डिंग। हॅलो हॅलो, रोहिदास बोलतोय का? हा रोहिदास लांब. ओंकार नावाळी बोलतोय. ते रस्त्याचं काय रे, काय बंद केला नाही तू रस्ता? माझी जागा आहे तिथे ना. कोणती? 329 सर्वे नंबर मध्ये. 329 कुठं आला हा? जिथून रस्ता बनून राहिला ना, हा का? तिथून फाळणीवाराचा अर्ज दिला होता ना? सगळी प्रोसेस चालू आहे। झाला का तो मंजूर? आता ते कोर्टातून करायला लावलेलं आहे। काय तू अडवला कस काय मग रोड? अडवला कस काय म्हणजे, जर माझ्या जमिनीतून रस्ता जाऊ राहिला, जमीन कोणती नेमकी मला सांग बरं. इकडे स्पॉटला आहे तुझी जमीन, सांग मला। एक तर तो आदिवासी वस्तीकडे रस्ता चाललेला आहे आणि तू अडवलेला आहे तो, आणि तुझ्यावर डायरेक्ट आहे ना ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करू। माझ्यावर करा ना। हा, माझं जर इथं स्पॉटला आहे तू, मी बाहेर आहे, स्पॉटला आहे इथं स्पॉटला आहे, आम्ही उभे इथं। यामुळे राजूर गावात मनमानी कारभार चालू असून एका रस्त्याचा निधी दुसरीकडे वापरून निधी लाटण्याचा प्रयत्न होत आहे, तर दुसरीकडे न्यायप्रविष्ट असलेल्या गोष्टीला न जुमानता आपला अडधाणपणा ग्रामपंचायतीने चालवला आहे। रोहिदास लहामगे हे आपल्या कुटुंबासहित येथे राहत आहेत। आपली 2 लहान मुले व पत्नी असं कुटुंब आहे। त्यांना या रस्त्यावर आवाज उठवला, आडवे आले तर आडवा करू अशी धमकी दिली जात आहे, असे लहामगे यांचं म्हणणं आहे। रस्ता करण्यास आमची अडचण नसून रस्ता मोठा व्हावा, मात्र तो कायदेशीर हवा ही मागणी स्वतः कुटुंब करत असताना त्यांना संपवण्याची भाषा का केली जाते हे कारण अनुत्तरितच आहे। यामुळे संपूर्ण कुटुंब हे दहशतीखाली असून आपल्या जीवाची त्यांना भीती वाटत आहे। आपल्या कुटुंबियांना काही झाल्यास याला जबाबदार भास्कर यलमामे व ओंकार नवाळी हे असणार असल्याचं रोहिदास लहामगे यांनी म्हटलं आहे। श्रीधर लांबगे, राहणार राजूर, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर। मी सर्वे नंबर 329 मधील खातेदार आहे। सर्वे नंबर 329 मध्ये माझी शेतजमीन आहे। त्या शेतजमिनीतून रस्त्याचं काम सुरू करण्यात आलेलं आहे, सार्वजनिक बांधकाम विभाग व ग्रामपंचायत मार्फत। तर रस्ता होण्यास माझी काही हरकत नव्हती, परंतु माझ्या जागेचं मोजमाप न झाल्यामुळं माझी जागेच्या मोजणीसाठी फाळणीबारा करण्यासाठी मी तहसीलदार यांच्या कार्यालयाच्या दालनात 2 वेळा आंदोलन केले। मला तहसीलदार साहेबांनी आदेश दिलेला आहे की तुम्ही प्रांत कार्यालयाकडे जाऊन व कोर्टामध्ये जाऊन तुमचा फाळणीबारा करून घ्यावा। त्यासाठी मी कोर्टामध्ये याचिका दाखल केलेली आहे। तरी माझा कोर्टातला वाद मिटेपर्यंत रस्ता करू नये यासाठी मी सार्वजनिक बांधकाम विभाग व राजूर ग्रामपंचायत यांच्याकडे हरकत घेतलेली आहे। तर मी हरकत घेतलेली असताना सुद्धा रोडच्या कामाच्या ठेकेदाराने ते काम मनमानी पद्धतीने सुरू केलं व सुरू करून त्यांनी मला सांगितलं की मला बाबा इथल्या तुमच्या स्थानिक ग्रामपंचायतीच्या कार्यकर्त्यांनी सांगितलेलं आहे रस्ता करायला, त्यानुसार आम्ही करतोय। तर मी त्याला रस्ता
चं काम थांबवायला सांगितलं व साहेबांना फोन केला तर साहेब म्हणे मी कुठल्याही प्रकारची वर्क ऑर्डर दिलेली नाहीये, ते काम त्यांच्या मनाने ते करू राहिले, अशी माहिती मला येवले साहेबांकडून समजली। त्यानंतर मला ओमकार नवाळी यांनी फोन केला व मला तुझ्यावर ॲट्रोसिटी दाखल करतो अशा प्रकारचं वक्तव्य केलं। तर मी राजूर गावचा रहिवासी असून आमच्या गावामध्ये 18 पगड जातीचा समाज राहतो, त्यात सर्व लोक एकमेकाशी प्रेमाने वागतात, तर असं वक्तव्य ओमकार नवाळी यांनी करायला नको होतं व त्यांनी मला ॲट्रोसिटीचा दम दिला, मला शिवीगाळ केली आणि नंतर इथं येऊन सुद्धा आम्ही काम करूच, तुला काय करायचं ते कर अशा प्रकारची धमकी दिली व माझ्याच गटातील श्री भास्कर यलमामे यांनी मला जीवे मारण्याची धमकी दिली। तिथे माझी पत्नी हजर होती, तर पत्नी घाबरल्यामुळे तिने पोलीस स्टेशनला त्यांच्या विरुद्ध तक्रार नोंदवलेली आहे। तर त्यांनी सुद्धा आपल्या पदाचा गैरवापर करू नये व व्यवस्थित पद्धतीने प्रेमाने राहावा, त्यांनी अशा पद्धतीने त्रास देण्याचा प्रयत्न करू नये म्हणून आम्ही त्यांच्यावर तक्रार दाखल केलेली आहे व सार्वजनिक बांधकाम विभागाने चुकीच्या पद्धतीने काम होऊ नये, त्या रस्त्याचं नाव वेगळं आहे आणि सरकारचा निधी फुकट वाया घालवू नये। रस्ता होण्यास माझी हरकत नाही, फक्त जागेची मोजणी करावा आणि मगच तो रस्ता तयार करण्यात यावा अशी माझी मागणी आहे आणि मला कोणी दमबाजा करू नये, दमबाजी मी खपवून घेणार नाही व मला त्रास देण्याचा प्रयत्न करू नये। माझं मानसिक स्वास्थ्य बिघडलं आहे, तरी यांनी माझा विचार करावा व रस्ता मोजून मापून मगच करावा असं माझं म्हणणं आहे। आणि ह्या गावात सर्वधर्मीय लोक आनंदाने राहतात, जातीय तेढ निर्माण करू नये असं मला सुचवायचं आहे या प्रकरणातून व मी सर्वधर्म समभाव या विचाराचा माणूस आहे। हिंदू मुस्लिम शीख ईसाई आपस में सब भाई भाई अशी शिकवण मी घेतलेली आहे माझ्या वडिलांकडून। तेव्हा असं कुणीही दबाव तंत्र वापरून किंवा काही करून चुकीचे काम करू नये व मला त्रास देण्याचा प्रयत्न करू नये आणि माझ्या जागा मोजून द्यावा आणि मगच रस्ता करावा। रस्ता करण्यास माझी हरकत नाही, रस्ता होणं चांगली बाब आहे, परंतु मग माझी जमीन मोजून मला द्यावा आणि मग रस्ता करावा, एवढंच माझं म्हणणं आहे। तर सर्वे नंबर 329 मध्ये श्री भास्कर यलमामे हे माझे शेजारी सहधारक आहेत। माझी शेती त्यांची शेती शेजारी आहे, परंतु त्यांनी माझी शेती हडपण्याचा प्रयत्न चालू आहे आणि ह्या ज्या रस्त्याचं काम जाणीवपूर्वक माझ्या जागेतून तयार करण्याचं काम यांनी चालू केलेलं आहे। यांना अतिक्रमण करणे हा यांचा धंदा आहे व यांनी महादेव मंदिराजवळील जे दुकान टाकलेलं आहे त्या जागेत सुद्धा यांनी अतिक्रमण केलेलं आहे। यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी गावाला पाणी मिळणारी विहीर बुजवलेली आहे व यांनी लक्ष्मीनारायण मंदिराच्या जवळ सुद्धा घरी अतिक्रमण केलेलं आहे आणि यांचं शेंडीला एक घर आहे ते सुद्धा यांनी अतिक्रमणातच बांधलेलं आहे। हे सगळीकडं यांचं अतिक्रमण करणे, लोकांना त्रास देणे यांच्यामुळं सर्व 329 मधील सर्वे नंबर मधील जे लोक आहेत सर्वांना यांनी वेठीस धरलेला आहे आणि माझी जमीन हडपण्याचा प्रयत्न यांचा चालू आहे। या जमिनीची मोजणी यांनी 5 वर्षापासून रोखून ठेवलेली आहे। मोजणीचे अधिकारी आले का भांडणं काढतात, मोजणी अधिकारी निघून जातात, त्यामुळं ह्या सर्वे नंबरचा वाद यांनी वाढवलेला आहे आणि मुद्दाम मला त्रास देण्यासाठी यांनी माझ्याच जागेतून रस्ता करण्याचा डाव रचलेला आहे। म्हणून माझा ह्या रस्त्याला विरोध आहे आणि मोजून यांनी रस्ता करावा अशीच माझी मागणी आहे।
टक्केवारी आणि बोगस कामांच्या नादात कोणाच्या जीवाला धोका होऊ नये याबाबत लोकप्रतिनिधित्व करणारे आमदार किरण लहामटे व तहसीलदार यांच्याकडे ही लेखी हरकत घेतली गेली आहे। मात्र आमदार लहामटे यांनी मूळ प्रश्न समजून घ्यायला हवा व रस्ता कायदेशीर व कोणावर अन्याय न करता झाला पाहिजे। आमदार लहामटे हे राजूर गावचे रहिवासी आहेत, तर त्यांच्या सुविद्य पत्नी या राजूर गावच्या माजी ग्रामपंचायत सदस्यही आहेत। लोकप्रतिनिधी लक्ष दिलं तर सर्वांना न्याय मिळेल। वृत्तसंकलन सुराज्य मराठी, राजूर।